नमस्कार, मी युवराज. सध्या आपण भीमथडी यात्रेमध्ये आलो. ह्याला बचत गट आहे. हा सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला बचत गट आहे. या ठिकाणी काही महिला आपल्या सोबत आहेत. कोल्हापूरची त्यांची मेन शाखा आहे. तिथून या सगळं बचत गटाचं काम केलं जातं. कशा पद्धतीने काम केलं जातं हे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव? अश्विनी माने, कोल्हापूर. काय जिल्हा समन्वयक. हा बचत गट गेली 20 वर्ष आम्ही चालवतो आहे. माझ्या हाताखाली जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यात 3,500 बचत गट आहेत. म्हणजे पूर्ण जिल्हाभर त्या 3.5 बचत गटातल्या कमीत कमी 1,500 बचत गटांना रोजगार मिळालेला आहे. आणि ह्याला सर्वाला सहकार्य म्हणून सुप्रियाताईंनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. आणि त्या मदतीच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे बचत गट चालवलेले आहेत. आणि प्रत्येक जण स्वतःच्या पायावर उभी आहे. आणि त्याचं सगळं रिपोर्टिंग महिन्याला आमच्याकडे होतं. महिन्याला आम्ही मीटिंग घेतो. प्रत्येक तालुक्याला एक अध्यक्ष असते आणि त्या तालुक्याच्या अध्यक्षांनी गावात जेवढे खेडेपेडे आहेत त्या खेडेपाडीच्या लोकांच्याकडे जाऊन त्यांची काय अडचण आहे किंवा कुठली महिला हुशार आहे, तिला काय येतं करता, तिच्याकडनं ते आम्ही विकत घेतो आणि अशा मोठ्या मोठ्या मॉलमध्ये मांडतो. कोल्हापूरला रिलायन्स मॉल म्हणून मोठा आहे, बिग बाजार म्हणून मोठा आहे. अशा ठिकाणी आम्ही तो माल पोचवला जातोय आणि त्या मोबदल्यात आम्हाला त्याचे पैसे मिळाले जाते. ते सर्वजण आम्ही बचत गट मिळून वाटून घेतो. समजा एका महिलेने पापड केले असतील, तिचे 10 किलो पापड विकले असतील, तर ते 10 किलोचे पैसे त्या महिलापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी, वर्षा भोसले आणि नीता पाटील यांची असते. शिरोळच्या प्रमुख म्हणून ह्या आमच्या सुमन चव्हाण म्हणून काम करतात. अशा आम्ही प्रत्येक तालुक्याला एक एक महिला दिलेली आहे. ती तिथं अतिशय चांगल्या प्रमाणे आणि प्रामाणिकपणे काम करते. कुणीही एकमेकाचे पैसे घेणं देणं भांडण तंटा हा प्रकार बचत गटात आमच्या नाहीये. हा आमचा सगळ्यात मेन पॉइंट आहे. आणि सुप्रियाताईचं अतिशय लक्ष आहे. महिन्याला मीटिंग असते, सगळ्या जिल्हा समन्वयकाला बोलवतात. त्याच्या खाली ज्या काम करतात यशस्विनी अभियानच्या त्या महिलाला बोलवतात आणि त्यांच्या काही समस्या असतात त्या जाणून घेतात आणि त्या समस्याचं निरसन करतात. साधारण किती महिला या काम करतात या बचत गटामध्ये? या बचत गटात जवळजवळ 5,500 महिला बचत गटात काम करतात. काय काय प्रोडक्ट बनवले जातात? सगळेच प्रोडक्ट तुम्ही म्हणाल तो प्रोडक्ट आम्ही देतो. नाशिकची महिला असेल तर ती नाशिकला जे फेमस आहे ती देऊ शकते. आम्ही आता कोल्हापूर तांबडा पांढरा रसा, आमची कोल्हापुरी चटणी अतिशय प्रसिद्ध आहे. तुम्ही 94 नंबरला इथं स्टॉल लावलाय शिरोळच्या महिलांनी. तिथं तुम्ही ती चटणी बघू शकताय, लोणची बघू शकताय. कुणीही करू शकत नाही अशा कच्च्या मिरच्या आणि कच्ची चिंच याचा चिंचेचा ठेचा बनवलेला आहे. तो अतिशय चांगल्या प्रमाणात तिथं जातोय. त्याची मागणी प्रचंड आहे. तसंच इथं आम्हाला पांढऱ्या रस्त्याची पण मागणी प्रचंड आहे. आणखी काय सांगाल या बचत गटाविषयी? आम्हाला कोल्हापूरच्या आमच्या अश्विनी माने मांगूरकर यांच्यामुळे भीमथडीला येण्याचा आम्हाला योग आला. आणि खरोखरच आम्हाला इतक्या महिलांना त्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालाय की सांगू शकत नाहीये. आणि खूप आनंद आहे. आणि अशा अनेक आम्हाला जे महिलांना म्हणजे उपयोगी आहेत रोजगार, तशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमच्या कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी माने मांगूरकर तसेच भीमथडीचे खूप खूप आभार. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? का आम्हाला इथं मला हे मिळालं, ज्याला प्रोत्साहन मिळाला. मी गेल्या वर्षी पण होतोच, पण गेल्या वर्षी आम्हाला चिकन मटनचा मिळाला नाही, त्याच्यामुळे मसाल्याचा होता. आता फर्स्ट टाइम आमचा अनुभव आहे. आता बऱ्यापैकी आहे. आज उद्यामध्ये कव्हर होऊन जाईल सगळं. कशी करते ग्राहकांची मागणी कशी आहे? तांबडा पांढऱ्या रस्स्याला आमच्या आहे, थाळीला पण आहे, पण पांढऱ्या रस्स्याला जास्त आहे इथं पुण्यामध्ये त्यांचं प्रचंड मागणी. आणि तुम्ही ऑर्डर नुसार बनवलं जातं का? हो, ऑर्डर नुसारच बनवलं जातं. जेवढे तुम्ही सांगाल फोन करून की बाबा 10 माणसाचं द्या, 5 माणसाचं द्या, 100 माणसाचं द्या, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला घरातून बनवून देतो. चिकन मसाला सगळं, तांबडा पांढरा, भात, दही कांदा, लिंबू आणि काय बिर्याणी असेल किंवा साधा राईस असेल. जर कॉन्टॅक्ट करायचा म्हटलं तर कसं करणार ग्राहकांना? आम्ही आता अजून सोशल मीडियावरती गेलेलो नाही. आता फर्स्ट टाइम आम्ही भीमथडीला, आता इथून पुढे आम्ही सोशल मीडियावरती टाकून आम्ही आता करू. आता आमचं माउथ पब्लिसिटी प्रमाणे चालू आहे. तिथं खाल्लं की माणूस स्वतः जाऊन सांगतात. त्याच्यामुळे आता आमचं कोल्हापूरमध्ये तिथं आहे असल्यामुळे काही नंबर वगैरे देतात? हो, आमचे सगळ्यांचे नंबर आहेत लेडीजचे. जो ऑर्डर करण्यासाठी जो नंबर तुम्ही वापरताय तो नंबर सांगा. ह्याचा 7720040944 या नंबरवर कॉल केल्यानंतर सगळ्यांना तुम्हाला जे काय असेल ते ऑर्डर तुम्ही देऊ शकताय. आणि त्याच्याप्रमाणे आम्ही आमच्या महिलांना जिथं काय असं अवेलेबल असेल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. दत्तकुमार पाटील, मी कोल्हापूर राहणार. आणि आमचे महाराष्ट्रातून 5,000 बचत गट जोडलेले आहेत.
सुग्रण फाउंडेशनला. आणि आता आमचं हे जे स्टॉल आहे त्यात आमच्या 12 महिलांचं बचत गटाचं आहे, त्याच्यामार्फत काम चाललेलं आहे. या बचत गटाच्या मधून कोणकोणते प्रोडक्ट बनवले जातात? या बचत गटामार्फत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, म्हणजे जवळजवळ 9 प्रकारचे मसाले, 11 प्रकारची लोणची आणि पॅक फूडमध्ये वाळवणाचे प्रकार आहेत. वेगवेगळ्या मिलेट्सचे लाडू आहेत, खपली गव्हाचे शेवया, परत बिस्किट आहेत आपल्याकडे. असं इथं ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? ग्राहकांचा प्रतिसाद उदंड आहे, प्रचंड आहे. आणि आम्हाला आता इथून गेल्यावर भरपूर प्रमाणात ऑनलाईन ऑर्डर्स येतात. हा, सगळ्यात जास्त खपलेलं कोणतं प्रोडक्ट आहे? सगळ्यात जास्त खपलेलं आपलं खपली गव्हाच्या शेवया, खपली गव्हाची बिस्किट, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि आपला सगळ्यात प्रसिद्ध चिंचेचा ठेचा. जर एखाद्याला ऑर्डर करायची असेल, मागवायचं असेल तुमचं प्रोडक्ट, तर ते कसं मागवणार? तर ते मला फोन करतात ह्याच्यावर, नाहीतरी आपल्या व्हॉट्सअपवर ऑर्डर घेतात आणि मी कुरिअरनं पाठवते सगळं. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा. माझा कॉन्टॅक्ट नंबर 78 75 55 23 22. त्या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्ही ऑर्डर मिळून जायचं. येस, ह्या नंबरवर ऑर्डर मिळणार तुम्हाला खात्रीशीर. नाव तुमचं आणि या बचत गटाच्या माध्यमातून कसं काम चालतं, कोणकोणते प्रोडक्ट बनवले जातात, कशा पद्धतीने बनवले जातात, ग्राहकांना खात्रीशीर, म्हणजे आपण बाजारात विकत घ्यायला गेलो तर तेल व्यवस्थित वापरलेलं नसतं, तिथे महिलाच बनवतात, तसं म्हणजे महिला कशा पद्धतीने काम करतात, त्यांची कोण म्हणजे देखरेख करतं, त्या महिला कुठून येतात, त्यांना काय हजेरी असते, या सगळ्याविषयी थोडक्यात माहिती द्या. आमचा महिला बचत गटामार्फत आम्ही काम करतो. ही मूळ संकल्पना आहे ताईची, सुप्रियाताईंची. सुप्रियाताईंच्या नंतर आम्हाला आता आमच्या ह्या नीता मॅडम, त्यांची इच्छा होती की त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते मार्केटमध्ये जावं. पण ते मार्केटमध्ये ज्यावेळेस जातात, ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली, त्यांनी थोड्या प्रमाणात सुरुवात केलेली, ज्यावेळेस मोठं विस्तार ज्यावेळेस त्यांना करायचा होता, विस्तार ज्यावेळेस मोठा करायचा होता, त्यावेळेस त्यांना स्वतःला ते म्हणजे कमी पडायला लागले की बाबा मॅन पॉवर असते ती कमी पडायला लागली. मग त्यांच्या डोक्यात संकल्पना आली की आपण बचत गटामार्फत आपण ही सुरुवात करूयात, की जेणेकरून बचत गटातल्या महिलांना पण याचा रोजगार मिळेल, त्यांचंही पोट भागेल आणि काम पण होईल. हळूहळू करत गेल्या, वाढत गेल्या. आमचं कोल्हापूरमध्ये ताईंचा खूप मोठा बिझनेस वाढलेला आहे. त्यानंतर आम्हाला सुप्रियाताईंच्या मार्फत इथं आम्हाला भीमतडीला आम्हाला मिळालं. मागच्या वर्षी पण आम्ही आलेलो, तर मागच्या वर्षी जे आमचे कस्टमर होते ते परत यावर्षी न चुकता आम्हाला फोन करून आमच्याकडनं परत कस्टमरनं येऊन प्रोडक्ट घेऊन गेलेले आहेत. आमचं स्पेशल आहे म्हणजे तिकडे शेवया आहेत, आमचे खपली गव्हाच्या शेवया. हां, इथं बाहेरनं मार्केटला गव्हाच्या शेवया मिळतात, रव्याच्या शेवया असतात, पण खपली गव्हाच्या रेअर असतात. आणि ताईंच्या माहेरचं खपली गहू असल्यामुळं आम्हाला ते कमी दरामध्ये मिळतं, त्याचं प्रोडक्शन आम्ही देतो. परत स्पेशल आमच्या हे कांदा लसूण चटणी कोल्हापुरी स्पेशल, हे पण आम्ही इतके कस्टमर आहेत की जे ऑनलाईन आता आमच्याकडनं घेत आहेत. ऑनलाईन आम्ही ऑर्डर देतोय. ऑनलाईनची पण सुविधा अवेलेबल आहे? हो अवेलेबल आहे. कुरिअर पण करतोय. आणि ह्याचं एक छोट्याशा रूपांतरचं म्हणजे विस्तार इतका मोठा झाला, मोठं वृक्ष झालंय आणि ते इतकं मोठं झालंय आता सर. आता आमची पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छोटे सगळ्या ठिकाणावरनं माल आलेला आहे आता. मग आता आमचे जवळजवळ 40-50 बचत गट आहेत सर. तिथं 40 ते 50 बचत गट. एका बचत गटामध्ये सर 15-20 महिला असं असतात. प्रत्येक बचत गटामध्ये वेगवेगळ्या लेडीज असतात. कुठल्या दिवसा किंवा कुठल्या म्हणजे संध्याकाळी ज्यांना जशा पद्धतीनं होईल ना तिकडलं. आता हे जो माईन मूळ आहे आमचा कोल्हापूरचा स्पेशल आहे, तो तिकडल्या भागातच होतो, जो की दुसरीकडे नाही मिळत. याच्या पण ऑर्डर भरपूर आहेत आमच्याकडे. काय लोणचं आहे का? हा, लोणचं असतं सर. मुळी असते आयुर्वेदिक, त्या मुळीपासून हे माईन मुळाचं लोणचं बनवलं जातं. आणि हा आमचा सगळा माल आता बाहेर एक्सपोर्ट होतोय. म्हणजे विदेशात? हा, विदेशामध्ये. बाहेरच्या त्या मार्फत आम्ही त्याच्यासोबत आम्ही फराळाचे पदार्थही करतो. मग सगळा माल आमचा बाहेर पण जातो. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.